कोनिकल पेंडुलमचं मोशन एक वेगळ्या पद्धतीचं मोशन आहे. सिंपल पेंडुलम आपल्याला माहितीच आहे. सिंपल पेंडुलममध्ये जे आपल्या घड्याळावर असतं उदाहरणार्थ, तर त्यामध्ये असतं एक छोटासा बॉब आणि तो बॉब सस्पेंडेड असतो आणि तसं घड्याळाचे ठोके पडतात टाण 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 टाण. त्याप्रमाणे ते सिंपल पेंडुलमचं मोशन असतं. म्हणजे स्ट्रिंगला एक स्ट्रिंग घेतली सपोज आपण आणि एक काढून दाखवतो वाटलंच तर. हा समजा बॉब आहे आणि ही स्ट्रिंग आहे. तर ही जी स्ट्रिंग आहे आणि बॉब आहे हे जेव्हा अशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीने अशा पद्धतीने स्विंग होतात तर त्याला आपण सिंपल पेंडुलम असं म्हणतो. दॅट इज कॉल्ड एज अ सिंगल पेंडुलम. आणि हा समजा त्याचा लेंथ आहे, इट इज द लेंथ ऑफ द पेंडुलम. आणि समजा तो बॉब असा आर्कमध्ये स्विंग न होता, हे आर्क झाला ना, आर्क फॉर्ममध्ये स्विंग न होता असा पूर्ण सर्कल तिने ट्रेस केला. म्हणजे या डायग्राममध्ये दाखवल्याप्रमाणे हा बॉब जो आहे तिने असं सर्कल ट्रेस केला. म्हणजे इथे आला, 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 इथे आला. हा जो बॉब आहे, हा बॉब सपोज असा पूर्ण सर्कल तिने ट्रेस केला आणि स्ट्रिंग मात्र तीच राहिली. ही स्ट्रिंग आहे, त्याची लेंथ सपोज एल आहे. तर अशा ज्या मोशनला हा जो किंवा या पेंडुलमला आपण सिंपल पेंडुलम न म्हणतात, त्याला एक वेगळं नाव देऊ आणि त्याला कोनिकल पेंडुलम असं म्हणू. तर कोनिकल पेंडुलम यासाठी की हा जो आपण जर हे जॉईन केलं तर आपल्याला कोनसारखा दिसेल, त्यामुळे त्याला एक नाव आहे कोनिकल पेंडुलम. आणि या कोनिकल पेंडुलमचा वर्टेक्स हा ओ आहे, वर्टेक्स ओ आहे. आणि त्याचं मोशन जे आहे ते अशा पद्धतीने आहे की इट फॉर्म्स अ कोन विथ द वर्टेक्स. म्हणजे हा तुम्ही जर जॉईन केला पूर्ण तर आपल्या लक्षात येईल की कोनसारखा, आईस्क्रीम कोनसारखा तो दिसतो, म्हणून त्याला कोनिकल पेंडुलम असं म्हणतात. आणि इन द ॲब्सन्स ऑफ फ्रिक्शन दिस सिस्टम विल कंटिन्यू मूविंग इन दिस सेम मॅनर. ओके, तर ते आपण जाणताच. आता हा जो कोनिकल पेंडुलम आहे त्याच्यावरती जे फोर्सेस ॲक्ट होतात ते कोणत्या प्रकारचे फोर्सेस आहेत? ते दोन प्रकारचे आहेत. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि दुसरा टेन्शन आहे. टेन्शन बिकॉज ऑफ द स्ट्रिंग, म्हणजे जी स्ट्रिंग आहे तिला स्वतःचं काहीतरी एक टेन्शन असतं आणि या टेन्शनमुळे हा बॉब रोटेट होतो. आणि दुसरा म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हा जो मास आहे, मास यम, हा बॉबचा मास आहे. तर ह्या मासच्या बॉबमुळे जे फोर्स आहे, दॅट इज अ वेट फोर्स बिकॉज ऑफ द वेट ऑफ दिस बॉब, ते दोन फोर्सेस या बॉबवरती ॲक्ट होतात. म्हणजे बॉबवरती ॲक्ट होणारा एक आहे टेन्शन, जो आपण असा दाखवूया, आणि दुसरा आहे वेट विच इज एमची. तर हे दोन फोर्सेस या मासवरती अप्लाय होतात. आता सपोज हा बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन, म्हणजे ही जी आहे ही मोशन जी आहे ती हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन आहे. तर या मोशनमध्ये हा बॉब फिरत राहण्यासाठी काय व्हायला लागेल, तर एक सेंट्रिपिटल फोर्स ॲक्ट करावा लागेल. म्हणजे रिझल्टंट फोर्स मस्ट बी सेंट्रिपिटल, म्हणजे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. त्याच्याशिवाय तो बॉब सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होणार नाही. तर हा जो फोर्स आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ, सो दिस फोर्स इज कॉल्ड ॲज अ सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्स. आणि हा फोर्स कसा ॲक्ट होतो आहे, तर दॅट इज ॲक्टिंग टुवर्ड्स द सेंटर. म्हणजे अशा पद्धतीने तो ॲक्ट होतो सेंटर ऑफ द सर्कल. त्याला आपण ओ डॅश असं म्हणूया, ओ डॅश म्हणूया, आणि वर्टेक्सला ओ असं म्हणूया. तर हा जो टेन्शन आहे टी, हा टेन्शन टी आहे, त्याला दोन कंपोनंट्स असतील. एक झाला तुमचा टी कॉस थिटा आणि दुसरा झाला तुमचा टी. टी कॉस थिटा इज ॲक्टिंग वर्टिकली अपवर्ड्स
राईट. हा एक कंपोनंट झाला. आणि हा जो कंपोनंट आहे टी कॉस थिटा जो वर्टिकल ॲक्ट होतो तो कोणाला काउंटर करतो आहे, तर हा टी कॉस थिटा हा वेटच्या विरुद्ध दिशेला आहे. म्हणजे हा टी कॉस थिटा आहे आणि हा वेट आहे. सो दीज आर अपोजिट. त्यामुळे टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी आणि टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी असल्यामुळे वर्टिकल फोर्स 0 झाला, नलिफाय होऊन जाईल. टी कॉस थिटा इज इक्वल टू एम जी झाल्यामुळे सो द नेट फोर्स इन वर्टिकल डायरेक्शन इज 0. देर इज नो वर्टिकल फोर्स. आता मग वर्टिकल फोर्स तर नाही आहे, मग कुठला फोर्स आहे, तर तो रिझल्टंट फोर्स आहे तो टी साइन थिटा आहे. हा झाला टी साइन थिटा. ओके. जो सेंट्रिपिटल फोर्स आहे टी साइन थिटा, तर तो रिझल्टंट फोर्स झाला आणि दॅट इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. कारण सेंट्रिपिटल फोर्सचं एक्सप्रेशन काय आहे आपण बघितलं, इट इज एम व्ही स्क्वेअर बाय आर. सो टेन्शन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर बाय आर. परत आपण बघितलं की डेफिनेशन ऑफ ओमेगाने की दिस इज एम आर इंटू ओमेगा स्क्वेअर. कारण ओमेगा काय, ओमेगा इज इक्वल टू व्ही अपॉन, हे आपण अगोदर पण बघितलेलं की ओमेगा इज बेसिकली रिलेटेड टू एफ व्ही आणि आर. ओके. त्यामुळे हे सबस्टिट्यूट केले तर एम व्ही स्क्वेअर बाय आर म्हणजेच एम आर ओमेगा स्क्वेअर. तर आपल्याला हे एक एक्सप्रेशन डिराईव्ह करता येतो. ओके. कुठलं एक्सप्रेशन डिराईव्ह करता येतं, तर हे डेरिव्हेशनमध्ये मी जाणार नाही आहे. तर हे एक्सप्रेशन आपल्याला डिराईव्ह करता येऊ शकतं. हे आपण फक्त लक्षात ठेवायचं आता सध्या. टी इज इक्वल टू 2 इंटू रूट ऑफ एल कॉस थिटा अपॉन जी. ओके. या थिटा कुठला आहे, सर हा थिटा आहे, हा टेन्शन आहे आणि हा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे हा लेंथ ऑफ द पेंडुलम आणि हा जो अँगल आहे याच्यावरती अवलंबून राहील तुमचा टाईम पिरियड. ओके. सॉरी, टेन्शन. सो द टेन्शन is given by, tension of the string is given by this formula 2 pi root of L cos theta upon G, where L is the length of the pendulum and theta is the angle between this length of the pendulum and the vertical. ओके. तर त्याला अशा फॉर्ममध्ये पण आपण एक्सप्रेस करू शकतो. टी इज इक्वल टू 2 pi root of h by g, where h is this, h is the vertical distance of the हॉरिझॉन्टल सर्कल फ्रॉम द फिक्स पॉईंट. म्हणजे हे अंतर ओ डॅश जे अंतर आहे दॅट इज एच. तर एचच्या टर्ममध्ये हा फॉर्म्युला आहे 2 pi root of h by g. तर दिस इज अबाउट इंट्रोडक्शन टू कोनिकल पेंडुलम. ओके. सो कोनिकल पेंडुलम, as I said, is different from simple pendulum and its tension T is given by T is equal to 2 pi root of h by g.